नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कधी कधी व्हिडिओ बनवते ना, 3-4 दिवसांनी एखादा व्हिडिओ सोडते आहे ना. काय करणार, टाईमच नाही भेटत. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आज मला थोडासा वेळ भेटला. तरी वाजलेत किती माहिती, 12 वाजलेत. तर म्हणलं लास्ट एक व्हिडिओ बनवते. पोरं आवाज देतात मला एवढं. किती वाजले म्हणतात, मग मी बास करा आता, व्हिडिओ बनवायचा लय वेळ झाला. तर मला काय प्रश्न विचारला होता, तुम्ही फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवत जा म्हणजे तुम्हाला ना असे खराब कमेंट येणार नाहीत. अहो तुम्हाला सांगू, फॅमिलीसोबत जरी बनवला, नवऱ्यासोबत जरी व्हिडिओ बनवला, घाण बोलणारे लोक घाणच बोलत आहेत. तसल्याला काय किती समजून सांगून आणि काय फायदा असतो का? घाण लोक घाणच बोलणार ना. राहिला म्हणजे फॅमिलीचा सवाल, तर माझ्या घरातल्या लोकांना व्हिडिओ बनवायला जास्त आवडत नाही. मला काय म्हणत नाहीत ते, पण त्यांना आवडत नाही जास्त व्हिडिओ बनवायला. कॅमेरा सामने यायला माझ्या नवऱ्याला तर बिलकुलच आवडत नाही. अरे माझे व्हिडिओ किती साधे असते, तर किती एकदम साधे सिंपल असतात, तरी पण मला कमेंट घाण येतात. किती घाण कमेंट येतात. त्याच्यासाठी तर इंस्टाग्रामचे मी कमेंट बंद केले. तर माझी मोठी आयडी आहे इंस्टाग्रामला, त्याचे कमेंट बंद केलेत. काय होतं, ते तात्पुरती झालं तुमचं शिव्या देणं, काय वाईट बोलणं, पण अचानक त्याच्यावरून वाद होत येतं. कोणाचं घर मोडलं जातं, चांगलं सुखी संसाराचं वाटोळं होऊन जातं. बावळटोने कमेंट करता तुम्ही. सहज एखादं काहीतरी लिहून टाकायचं, व्हिडिओ पुढं आला की सहज बोलून टाकायचं, पण आयुष्याचं वाटोळं होतं ना एखाद्याचे. असे कितीतरी लेडीज सोशल मीडिया सोडून गेलेले आहेत. त्यांचं चालू काम व्हिडिओ टाकते म्हणून काय, हे काय असं म्हणजे त्या बाईला दुसरं काही काम नाही म्हणून ती व्हिडिओ टाकते असं काय नाही. एक शौक म्हणून व्हिडिओ टाकते असं काय नाही. अहो काम करते सोशल मीडियावर, हे तुम्हाला माहीत नसेल. हे एक कामच आहे. तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ बनवायचं तरी काय सोपं आहे का? किती मेहनत घ्यायला लागते, वेळ काढायला लागतो, डेटा वायाला घालवायचा, आणि त्यातून तुमचे किती घाणवणी कमेंट ऐकायच्या. किती तेच सांगते, कितीतरी लेडीज हे काम सोडून गेलेले आहेत. आणि ते घाण बोलणं, कोणाला वाईट बोलणं, त्याला काय अर्थ पण नसतो. आपण कोणत्या स्त्रीला ओळखत पण नाहीत, अनोळखी स्त्री आहे ती, आणि तिच्याबद्दल आपण काहीतरी ते चालेंत्र्या विषयंत्या उडवायच्या, काय काय बोलायचं तिला, हे तर चुकीची गोष्ट आहे ना. पण बावळटाला सांगून फायदा काय आहे? जे समजदार माणसं आहेत ना, समजदार माणसं नाही असं बोलणार, अशा कमेंट करणारच नाही. एकतर समजदार माणूस कमेंट करणार नाही, नाही आवडलं त्यांना तर व्हिडिओ पुढं ढकले, पण तो असं बोलणार नाही. किंवा समजून सांगा, ताई हा व्हिडिओ ना तुम्ही डिलीट मारा, की हा व्हिडिओ बरोबर नाही आहे. हे समजदार माणसांचे कामं. बावळट माणसाची कामं म्हणजे कसा पण असो तो व्हिडिओ, चांगला असो वाईट असो कसाही असो, तो माणूसच घाण आहे ना, मग तो घाणच लिहिणार. खरं आहे की नाही? अरे आपण एखाद्या स्त्रीला काय बोलतो काय नाही याचं भान ठेवून बोलायचं. कधी पण तुमच्या घरातल्या लेडीज संग तुम्ही अशीच वागता का? असंच बोलता तुमच्या घरातल्या लेडीज? हां, तुम्हाला असं वाटत असेल ना की आमच्या घरातल्या लेडीज काही सोशल मीडियावरती नाही आहेत. त्याची काम करण्याची पद्धत असते. कोणाला सोशल मीडियावर काम करायला इंटरेस्ट आहे, कोणाला नाही आवडत. पण एवढा अधिकार तुम्हाला दिलेला नाही की तुम्ही प्रत्येक स्त्रीला काय बोलता. जवान मुली आहेत तर त्यांचे व्हिडिओ चांगले असले तरी त्यांनासुद्धा बोलत सोडत नाहीत तुम्ही, त्यांनासुद्धा बोलतात एवढं घाण. कसेही व्हिडिओ असो, राग नका येऊ दो, कोणाला काय वाईट नाही बोलले मी, पण एक सांगते कमेंटबद्दल, एकटे व्हिडिओ बनवा नाही तर फॅमिलीबद्दल बनवा.